पिंपरी चिंचवडमध्ये एका महिलेवर लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार, बलात्कार, फसवणूक, खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप समोर आला आहे आणि या प्रकरणातील आरोपी ॲडव्होकेट सुनील माने याच्यावर तात्काळ कठोर कारवाई करून ॲट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल करावा अशी मागणी दलित पॅंथर संघटनेच्या वतीनं करण्यात आली। दलित पॅंथरचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत नडगम आणि प्रदेश अध्यक्ष आबासाहेब शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपीने पीडित महिलेला लग्नाचा आमिष दाखवून तिच्यावर वारंवार अत्याचार केला आणि त्यामध्ये बलात्कार, फसवणूक, खंडणी मागणे तसेच जातीवाचक शिवीगाळ करून मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचे आरोप आहेत। आणि या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले असून आरोपी सध्या फरार असल्याची माहिती आहे। त्यामुळे त्याला तात्काळ अटक करून दोषींवर कडक कारवाई करावी अशी मागणी संघटनेनं केली आहे। भारतीय संविधानाचा भारतीय संविधानाचा कायदा आमच्या हक्काचा, कायदा आमच्या हक्काचा। अरे कोण म्हणतं देत नाही, कोण म्हणतं देत नाही। दलित पॅंथर, दलित पॅंथर, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। अरे पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे, पीडितेला न्याय मिळालाच पाहिजे। ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अटक, ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या आरोपींना अरे कोण अजिबात विरोधात काय बोलायचं ना साहेब, सगळे आपल्या सेवच आहे। आपली मागणी संविधानिक पद्धतीने मागायची, निवेदन द्यायचं, बस। आंदोलन चुकीचं नाही। बाबासाहेब जिंदाबाद, बाबासाहेब कुठे सह्या झाल्या का? सह्या घे ना, न्याय आमच्या हक्काचा, घे रे, घे ना ती पटापट। इथं 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 लिहायला, इथं लिहितोय सर, नाव लिहून सह्या घेतो दोन, घे बाईट कर। नाही, गेल्या आता 17-18 दिवसापासून बलात्कारचा गुन्हा दाखल झाला। बलात्कारचा गुन्हा दाखल झाल्यावर आरोपीला आणण्यात आलं, त्याच्याबरोबर सह आरोपी 3 होते। त्यात ताबडतोब ॲट्रॉसिटी ऍक्ट दाखल झाली नाही, त्यासाठी परत संघर्ष करावा लागला। मग त्याच्यानंतर 8-10 दिवसानंतर ॲट्रॉसिटी ऍक्ट गुन्हा दाखल झाला। दाखल झाल्यानंतर त्यातले जे प्रमुख 3 आरोपी राहिलेत तेवढे अटक अजून झालेले नाहीत। पोलीस प्रशासक मदत करत आहेत, पण आमची मागणी काय आहे सर, पुणे शहरात ज्याप्रमाणे आंदोलन काही कुठला गुन्हा घडला की ताबडतोब आरोपी अटक वगैरे होतात, त्याप्रमाणे आपण पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर बघतो। पिंपरी चिंचवडच्या धर्तीवर पण दिरंगाई व्हायला नाही पाहिजे। डीसीपी साहेबांना भेटल्या एका मिनिटात डीसीपी साहेबांनी आदेश दिला की ताबडतोब तुम्ही गुन्हा नका, जो एक्स्ट्राचा आहे म्हणजे जो ॲट्रॉसिटी एक लागू होतो तो लावून घ्या। तरी पण त्यात 8-10 दिवस लागले। त्याच्यानंतर परत गुन्हा दाखल, एसीपी साहेबांनी मदत केली, गुन्हा दाखल झालाय, पण आरोपी अजून अटक होत नाही, आरोपी अजून संपर्कात येत नाहीत, आरोपीच्या अजूनपर्यंत त्यांच्या बेड्या ठोकल्या जात नाहीत। त्या कारणाने आज एका महिलेवर घडलेला आहे। आम्ही म्हणतो काय, एखाद्यावरती वेगळा जर गुन्हा असेल तर आम्ही त्या गोष्टीसाठी आम्ही समजू शकतो, त्या तपास कार्यात सगळ्या गोष्टी समजू शकतो, पण एखाद्या महिलेवरती जर अन्याय झालाय, त्या ॲट्रॉसिटी ऍक्ट जर गुन्हा दाखल आहे समोरच्यांवरती, तर त्यांना ताबडतोब ॲट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत लवकरात लवकर अटक करण्यात यावी। आज जर त्यांना जामीन झाला, त्याला जबाबदार कोण? आज त्यांना जामीन झाला तर त्याला जबाबदार कोण? म्हणजे ह्यामध्ये काय काटकसर झाली, कुठून काय कमी पडलेलं आहे? म्हणजे काय झालं की माझ्या समाजाच्या मुलीवरती कुठं जर अन्याय झाला तर आम्ही संघटनेने बांगड्या घालून बसायच्या का? आमची मागणी संविधानिक आहे, आम्हाला पोलीस प्रशासकाच्या विरोधात काहीच नाही। आम्ही पोलीस प्रशासकाला फक्त मायबापाच्या दृष्टिकोनातून बघतो, त्यांच्या जीवावर आज आपली माई माऊली फिरतीये। सर्व गोष्टीत चांगलं आहे, तर ह्या गोष्टीत पण चांगलं व्हावं आणि या मुलीला न्याय मिळावा। पीडित मुलींना अन्याय झालाय तर तिला न्याय मिळावा, या दृष्टिकोनातून आम्ही आज आमच्या संघटनेच्या पदाधिकारी, सगळ्या महिला, आमच्या माई माऊल्या, आज सगळ्यांनी आज आमच्या मुलीला न्याय मागण्यासाठी आम्ही सीपी साहेबाच्या दारात आलोय। आता आम्ही शिष्टमंडळ सीपी साहेबांशी विनंती करून त्यांना एक निवेदन देत आहे की ताबडतोब या गोष्टीवर कार्यवाही करून त्यांना अटक करण्यात यावं। कुठल्याही गोष्टीत दिरंगाई लावू नये, अन्यथा हे एक छोटंसं आंदोलन होतं, आज आम्ही त्यांच्या दारात केले। आम्हाला महाराष्ट्रभर हे आंदोलन करण्यासाठी भाग पाडू नका। आम्ही हात जोडून मायबाप
CP सरकारला, CP साहेबांना विनंती करत आहे की आज आमच्या मागण्यांना मान्य करावं आणि लवकरात लवकर आरोपींना अटक करावी, एवढीच आमची मागणी आहे प्रमुख. एवढी मोठी बलात्कार आणि अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होतोय, तर तिथले जे वरिष्ठ अधिकारी ACP साहेब आहेत ते झोपलेत का पैसे घेऊन त्यांचं तोंड दाबण्यात आलेलं आहे, हे पण विचारलं पाहिजे. एका महिलेवर वर्षानुवर्ष अत्याचार होतोय किंवा जे काही आता गुन्हा रजिस्टर झालाय, जो गुन्हा सांगतोय की कलम सांगतोय की त्याला तात्काळ अटक करण्यात यावी, जे काही केस आहे 3 महिन्यापर्यंत चालती, तोपर्यंत त्याची चौकशी व्हावी. तर यांनी आरोपी मोकाट सोडले तर किती रुपये घेतले याचा खुलासा करावा. कारण आज सर्वांना माहिती आहे की पोलीस खातं भ्रष्ट आहे. त्याचे म्हणत नाही सगळे अधिकारी तसे आहेत, चांगले अधिकारी, न्याय देणारे अधिकारी आहेत. पोलीस स्त्रियांच्या बाजूने उभे असतात, पण याच्या एवढा मोठा प्रसंग घडतोय का आतापर्यंत आपला गेलाय, त्याचं उत्तर द्यावं. आणि जोपर्यंत आरोपी अटक होत आहेत, इथल्या महिला आणि आम्ही कुणी जाणार नाही. पोलिसांना माहिती आहे आरोपी कुठे आहेत, ते 2 मिनिटात आणून अटक करू शकतात, ही ताकद आहे. महिलेच्या जीविताला काही धोका आहे का? हो 100% धोका आहे. कारण हे जे आंदोलनाची लागदोर आहेत आणि भाजपचं सरकार आहे म्हटलं कोणाला सांगायची गरज नाही. ते रातोरात गायब करतात, रातोरात मारून टाकतात, ऍक्सिडेंट दाखवतात. आमच्या जर महिलेचा ऍक्सिडेंट किंवा आकस्मिक मृत्यू किंवा फाशी घेऊन असं काही घडलं तर हे जे कोणी आरोपी असतात आणि जे काही लागदोरे असतील त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. साहेब, मी कळकळीची विनंती करतो मीडियाला, तुम्हीच आमचे न्याय देवतात. आमचा पोलिसांवरचा भरोसा उडलेला आहे. आज तगात आम्ही 3 दिवसापूर्वी इथं का निवेदन भरोसा उडण्याचं कारण काय? 3 दिवसापूर्वी आम्ही यांना भेट घेतली शिष्टमंडळाने आमचे. साहेब, एवढा मोठा गुन्हा घडलाय तुमच्या एरियात, तुम्ही प्रशासनाला जागा करावं. पण पोलीस प्रशासन काय झोपलंय, काय कळतच नाहीये. तुम्ही आमदाराला घाबरताय. अरे संविधानाने तुम्हाला अधिकार दिलाय, भोंगळ करून मारू शकता. आज पाकिट मारायला भोंगळ करून मारताय, गुडघ्यावर नाचवताय. बलात्कारची केस झाली, आज किती तो खराबचं मॅटर आहे. हा, एवढे मोठे मॅटर तुम्ही दाबण्याचा प्रयत्न करताय साहेब. अहो, महिला आहे ती आणि सुशिक्षित महिलेवर अन्याय अत्याचार झालेला आहे. हा, आज जर त्यांच्या कोणाच्या नातेवाईकावर झालं ना, रातोरात पोलिस गोळ्या घालून मारतील. आमचं म्हणणं आहे की त्या महिलेला न्याय द्यावा आणि तिला संरक्षण द्यावं. कारण मला माहिती आहे त्या महिलेच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. साहेब, तुम्ही सर्व मीडियावाल्यांनी खूप न्याय द्यावा. ती महिला 1.5 वर्षापासून तडफडत होती न्यायासाठी आणि अजूनही नाहीये. अजून आरोपी फरार ठेवल्यात. गुन्हा दाखल व्हायला किती वेळ झाला, म्हणजे विलंब किती वेळ झाला? साहेब, किती वर्ष? गुन्हा ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होण्यासाठी 25 दिवस लागले. आणि जो रेप केस आहे त्या रेप केसच्या संदर्भामध्ये आरोपींनी त्या महिलेला आमिष दाखवलं होतं की लग्न करतो, त्या संबंधातले एव्हिडन्स देखील पोलिसांना मिळालेले आहेत. आणि खोटं बोलून तिच्याकडनं काय पैसे पण उकाळलेले आहेत. आणि त्या गुन्ह्यासंदर्भात काळेवाडी पोलीस चौकी ठिकाणी NC देखील दाखल आहे की याच्यावर आरोपीवर गुन्हा दाखल करा. त्याच्यामध्ये 1 महिन्याचा विलंब लागलेला आहे. काय हा विलंब का लागला, काय कारण असू शकतं? हेच की राजकीय वर्दस्त असल्यामुळे हे सगळ्या गोष्टी घडल्यात असं आम्हाला वाटते. म्हणून CPला आम्ही गृहमंत्र्याच्या जर घरामध्ये जर घडलं असतं तर त्यांनी काय केलं? झोपले असते का? एका मिनिटात पोलिसांनी शोधून आणली. कोणत्या अधिकाऱ्याची तुम्ही वाचली बातमी, एका मिनिटात पण साहेबांची भेटती आणि त्या आरोपीवर बलात्कार करून अॅट्रॉसिटी दाखल होऊन जर आरोपी फिरतात, हे कुठला न्याय साहेब? म्हणजे तुम्ही पैशावाल्याच्या बाजूने, गरीबाच्या बाजूने कोण आहे? गरीबाच्या महिलेच्या बाजूने कोणी नाही. महिलांच्या बाजूने तर कोणच नाही. आता हे बघून तर आम्हाला असं वाटतं सर आमचं जीव धोक्यात झाले. महिलांच्या बाजूला कुणीही नाहीये. म्हणजे आता आम्ही यांच्यावर भरोसा करायचा का नाही करायचं? कुणावर न्याय कोण घेऊन देणार आम्हाला? पोलिसाकडेच येतो ना न्याय घ्यायला. मग यांनी असं केल्यावर मग महिला काय करणार बाकीच्या? म्हणजे आम्हाला पण आमचा जीव वाटते ना कुठेतरी धोक्यात आहे. कुठलीही महिला सुरक्षित नाही असंच आम्हाला वाटतं आता सध्याला. तर 1 महिना झाला आणि हे जर मोठं असतं तर तिथं लक्षात सगळं हे केलं असतं. तातडीने त्यांनी लगेच गोळा करून माणसं बोलून हे भाऊ बोलतात काय लगेच मिळून दिली. काय मिळून दिली? कार्याचं महत्व आहे. पण बाईच्या जीवाचं महत्व नाही का तुम्हाला? दिवस गुन्हे वाढत चालल्यात, बलात्कार वाढत चालल्यात. त्या चौकीवाल्याचं करायचं काय? खाली डोकावर पाय. त्या चौकीवाल्याचं करायचं काय? खाली डोकावर पाय. अत्याचार किती वाजतोय? अत्याचार असतोय किती? शाळेवर पण व्हायला, नेमक्यावर व्हायला लागलाय, लहानावर व्हायला लागलाय, गड्यावर सुद्धा अत्याचार व्हायला लागलाय. इतकं प्रेम वाढलं तर यांना कळना झालंय.
तुम्ही बोलू नका जास्त. आम्हाला तर असं वाटतंय आता घरी फार नका स्वतः जाऊ. झाली आहे बाबासाहेब आंबेडकरांचा बाईचं. बस, अजून काही नाही. कार महत्व आयुक्त साहेब होश में आओ, आयुक्त साहेब होश में आओ, निष्क्रिय आयुक्त साहेब होश में आओ. काय सांगाल एकंदरीत आज तुम्ही सीपी ऑफिसवर मोर्चा आणलेला आहे, काय प्रकरण नेमकी? सीपी ऑफिसवर दलित पॅन्थरचा मोर्चा आज या ठिकाणी आलेला आहे. खऱ्या अर्थानं आमचे राष्ट्रीय अध्यक्ष यशवंतभाऊ नडगम यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा आम्ही या ठिकाणी आणलेला आहे. पण खऱ्या अर्थानं हा मोर्चा इथं आणायची वेळ या ठिकाणी येत आहे का तर इथले जे सीपी आहे किंवा पिंपरी चिंचवड या भागातील जे पोलीस प्रशासन आहे हे पूर्ण झोपलेलं आहे का झोपेचं सोंग येत आहे. ही खूप मोठी शोकांतिका या ठिकाणी आम्हाला जाणवत आहे. आणि खऱ्या अर्थानं एका महिलेवरती त्या ठिकाणी अत्याचार होत आहे आणि अत्याचार झालेला असूनही अजूनही त्या ठिकाणी आरोपी तुम्ही अटक करत नाही. मग खऱ्या अर्थानं तुम्ही आरोपींना लपवायचं काम करताय का तुम्ही आरोपींना शोधतच नाहीत का? खऱ्या अर्थानं महिलांवर जे अन्य अत्याचार होत आहेत तर ते रोखण्यासाठी तुम्ही प्रयत्न करत नाहीत. आयुक्त साहेबांना निवेदन देतो, त्या ठिकाणी FIR त्या ठिकाणी दाखल होतोय. आज इतके दिवस होऊन देखील या ठिकाणचं पोलीस प्रशासन खऱ्या अर्थानं उन्हाळ्यामध्ये चादर घेऊन झोपलंय का काय असं या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय. आणि खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय की महाराष्ट्रभर महिलांवरती अत्याचारांचे आकडे दिवसेंदिवस वाढत आहेत. पोलीस प्रशासन खऱ्या अर्थानं एवढं झोपलेलं असल्यामुळे अत्याचार वाढत आहेत असं मला त्या ठिकाणी म्हणावंसं वाटतंय. आणि खऱ्या अर्थानं इथं ज्या पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल झालेला आहे तिथला त्या भागातील पोलीस प्रशासन त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं सहकार्य त्या ठिकाणी करत नाहीत. यांना 4 आरोपी मधला एक आरोपी आजपर्यंत त्या ठिकाणी एकही आरोपी मला वाटतं एक सापडलेला आहे. 3 आरोपी त्या ठिकाणी फरार दाखवत आहेत. मग पोलीस प्रशासन करतंय काय? तुमच्यापर्यंत जर या ठिकाणी एका महिलेला जर तुम्ही न्याय देऊ शकत नाहीत तर तुम्ही एक काम करा, ज्या तुम्ही खुर्च्या गरम करतायत त्या खुर्च्या तुम्ही खाली करा. हे या ठिकाणी सीपी साहेबांना या ठिकाणी त्यांच्या गेट पुढे येऊन मी त्या ठिकाणी सांगतोय. आणि संविधानाच्या मार्गाने या ठिकाणी आंदोलन करतोय. आंदोलनकर्त्याचा त्या ठिकाणी आवाज तुम्ही दाबायचा प्रयत्न करू नका. एवढंच या तुमच्या लाईव्हच्या व्हिडिओच्या माध्यमातून मी यांना सांगेन. काय वाटतं एकंदरीत जे फरार आरोपी आहेत त्यांना काय पाठबळ मिळते काय? 100% तुम्हाला जर आरोपी सापडत नसतील यांना पाठबळ मिळत नाही असं का तुम्ही म्हणताय? मिळतंय ना. पोलीस प्रशासन कुठंतरी ढील देतंय त्यांना. 100% वाटतंय. महिलेवरती अन्य अत्याचार झालाय, येऊन तुम्हाला सांगते माझ्यावर बलात्कार झालाय, मला न्याय द्या. तुम्ही तिला न्याय देऊ शकत नाही. तुम्ही खुर्च्या का गरम करता? इथं खुर्च्या खाली करा. तुम्ही दिलेल्या तुम्ही जो त्यांना पाठबळ देताय त्याच्यामुळे हे आरोपी मोकाट फिरतायत असं मी म्हणतो. न्याय द्या, न्याय द्या, पीडितेला न्याय द्या. न्याय द्या, न्याय द्या, पीडितेला न्याय द्या.